Welcome back, students. In last lecture we are seen the pressure due to liquid column. आपण pressure exerted by liquid column काढलं होतं, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जो आलेला P is equal to H rho G, where H is the height of liquid column, rho is the density of the liquid म्हणूया आपण, density of the liquid, and G is the acceleration due to gravity. मग इथं आपण पाहिलं P हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, H ला आहे. ठीक आहे, आज ही कॉम्बिनेशन आपल्याला फार वेळा लागणार आहे. मग त्याचबरोबर आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पाहिलं. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय, जे अर्थच्या अराउंड ॲटमॉस्फिअर आहे त्यानं तयार केलेलं प्रेशर, त्यासाठी आपण फॉर्म्युला काढलेला. ठीक आहे, काय असतं ते 8 किलोमीटर आपण त्याची हाईट पकडतो आणि त्यानुसार काय काढतो, त्याचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काढतो. मग आपण बघितलं ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गॉस प्रेशर म्हणजे काय. ठीक आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. x1 मायनस x2 काय आहे, तर हाईट आहे, h आहे. तुम्ही h म्हणलात तरी चालतं. आपण पुढे जाऊन त्याला h म्हणून सुद्धा डिराईव्ह केले. म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर P इज इक्वल टू काय असतं, P0. P0 म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरनं तयार केलेलं प्रेशर, आणि पुढे काय h रो जी म्हणजे हाईटनं तयार केलेलं प्रेशर. आणि हे h रो जी म्हणजे काय आहे, तर हा P0 जर इकडे आला तर आपण त्याला गॉस प्रेशर म्हणतो. P मायनस P0 इज इक्वल टू h रो जी, ह्याला आपण गॉस प्रेशर म्हणतो. हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं. इन जनरल द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गॉस प्रेशर. ठीक आहे, इथपर्यंत आपण सगळं पाहिलेलं आहे. जरी हे उलटा केलं तरी सुद्धा पीच्या ऐवजी मायनस येणार, फक्त इथं जो रो आहे तो आपण मगाशी लिक्विडचा घेत होतो, आता आपण कशाचा घेतोय, एअरचा, म्हणून रो एअर लिहिलंय आपण तिथं, आणि प्लसच्या ऐवजी काय येणार, मायनस, कारण की हाईट वर जाणार बाळांनो, हाईट वाढली ना, हाईट कमी झाली. ठीक आहे, आज आपण बघणार आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, तर आज थेरॉटिकल आहे सगळा पार्ट. ओके, नंतर आपण पास्कल लॉ बघणार आहे, पास्कल लॉचे 2 ऍप्लिकेशन बघणार आहे. आजच्या सेशन मध्ये आपण एवढंच पाहणार आहे. व्हॉट इज मीन बाय हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर आपण हे समजून घेण्यासाठी ही डायग्राम पाहूया जरा. ही डायग्राम सगळ्यांना दिसते. ठीक आहे, बघा इथं 3 फिगर आहेत. ठीक आहे, सॉरी 4 आहेत. तर पहिली A, B, C आणि D, 4 प्रकारचे वेसल घेतले. तर तुम्ही नीट बघितलं तर या 4ही वेसल्सचा शेप वेगवेगळा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एवढं लिक्विड आहे, याच्यामध्ये थोडं आहे, याच्यामध्ये जरा जास्त असेल, आणि याच्यामध्ये थोडंसं मीडियम असेल. जर आपण नीट बघितलं तर C नंबरच्या वेसलमध्ये सगळ्यात जास्त लिक्विड असण्याचे चान्सेस आहेत, कारण की याचा व्हॉल्यूम जास्त आहे. बरोबर, याचा व्हॉल्यूम कमी आहे, याचा व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, मग आता इथं जर लिक्विड जास्त असेल तर इथं वेट जास्त लागणार. बरोबर, इथं वेट काय होणार, जास्त लागणार, म्हणजे इथं प्रेशर काय होणार, जास्त लागणार. ठीक आहे, इथं प्रेशर काय होणार, जास्त लागणार. हा पहिल्यांदा कन्सेप्ट लोकांनी विचार केला याचा. पण जेव्हा हा एक्सपेरिमेंट त्यांनी करून पाहिला तेव्हा तुम्हाला जर असं बघायला आलं की या सगळ्यांची हाईट सेम आहे बाळांनो. सगळ्यांची हाईट काय आहे, सेम आहे. आणि आपण आता मगाशी जसं म्हटलं, प्रेशर इज ओनली डिपेंडंट ऑन द हाईट ऑफ द लिक्विड. शेपवर अवलंबून आहे का ते, नाही बाळांनो. तर इथे या सगळ्यांमध्ये प्रेशर काय असतं, सेम असतं. ओके, सुरुवातीला जर असा विचार केला तर काय व्हायला पाहिजे होतं, सी मध्ये प्रेशर जास्त असल्या कारणानं इथलं पाणी खाली जायला पाहिजे होतं, किंवा इथलं लिक्विड खाली जायला पाहिजे होतं, आणि इकडे वर चढायला पाहिजे होतं. पण जर नीट पाहिलं तर सगळ्यांची हाईट काय येते, सेम येते. यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणतात. हा एक्सप्लेन करण्यासाठी इथं सेकंड फिगर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आधी ह्या फिगरचं आपण एक्सप्लेनेशन वाचूया आणि त्यात आपल्याला काय समजते ते बघूया. ठीक आहे, बघा. कन्सिडर द इंटरकनेक्टेड वेसल ॲज शोन इन फिगर. एक इंटरकनेक्टेड वेसल घेतलंय, वेगवेगळ्या शेप आहेत त्याच्यावर. वेन लिक्विड इज पोर्ड इन एनी वन ऑफ वेसल, इट इज नोटिस दॅट द लेवल ऑफ लिक्विड इन ऑल वेसल इज सेम. बघा, सगळ्यांमध्ये लिक्विडची लेवल काय आहे, सेम आहे. दिस ऑब्झर्वेशन इज somewhat puzzling. It is called as hydrostatic paradox. Before the principle of hydrostatics were completely understood, आपल्याला हे माहित नव्हतं, त्यावेळी काय व्हायचं, one can feel that the pressure of the base vessel C would be more. C चं प्रेशर सगळ्यात जास्त आहे असं आपण म्हणू शकतो, कारण याचा व्हॉल्यूम जास्त आहे असं वाटायचं लोकांना. बेस ऑफ वेसल बी पेक्षा वेसल C चं प्रेशर जास्त आहे. and the liquid from vessel C would rise into vessel B. बघा, इथं प्रेशर जास्त आहे म्हणजे इथलं लिक्विड वर जाणार आणि इथलं खाली येणार. However, it is never observed. हे सापडलं का, नाही सापडलं. इक्वेशन 2.2 म्हणजे आपला जो फॉर्म्युला होता P is equal to H rho G,
tells that the pressure at a point depends only on the height of the liquid. बघा इक्वेशन 2.2 काय आहे आपलं, P is equal to काय फॉर्म्युला आहे आपला, H rho G. फॉर्म्युला काय आहे, H rho G, where rho is constant. आता लिक्विड एकच आहे त्यामुळे रो कॉन्स्टंट असणार आहे. G acceleration due to gravity constant, म्हणजे P हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे बाळांनो, H ला आहे. बरोबर. tells that the pressure at a point depends only on the height of the liquid column. ठीक आहे. इट डज नॉट डिपेंडंट ऑन द शेप ऑफ द वेसल. वेसलच्या शेपवर अवलंबून आहे का, अजिबात नाही. इन दिस केस द हाइट ऑफ लिक्विड कॉलम इज सेम फॉर ऑल वेसल्स. therefore the pressure of the liquid column in each vessel is same and the system is in equilibrium condition मध्ये. that means liquid in vessel C does not rise into vessel B. समजलं सगळ्यांना. मग हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय केलं, हा एक छोटासा एक वेसल घेतला. हाच वेसल आपण उलटा केला का दिसतो इथे थोडासा. काय केलं, एक वेसल घेतला आणि त्याचे 3 सेक्शन केले, ए बी सी. जर तुम्ही ए सेक्शन पाहिला, इथं दिसतात ना एरो, हा जो फोर्स आहे, प्रेशरचा फोर्स आहे, हा इथं तिरका लागणार. बरोबर. आणि आपल्या फिजिक्स मध्ये आपण काय करतो, तिरका फोर्स अलाउड करत नाही. आता ह्या सरफेसला हा परपेंडिक्युलर लागतो, जी नॉर्मल आहे ती परपेंडिक्युलर लागते. बरोबर आहे का. पण हे तिरकं होतंय. मग तिरका असल्यामुळे काय करावं लागणार आपल्याला, या तिरक्या फोर्सला रिझॉल्व्ह करायला लागणार 2 कॉम्पोनंट मध्ये, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ठीक आहे. आणि जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो वरती ढकलला जाणार. इथं सगळीकडे कुठं ढकलला जाणार, वरती. बरोबर. कुठं ढकलला जाणार, वरती. पण इथं जर बी सेक्शन जर बघितला तुम्ही तर इथं कुठलंच नाहीये. बरोबर. इथं आहे का कुठं, इथं नाही. इथं डायरेक्टच खालून इथून प्रेशर मिळते, म्हणजे बी ला कुठलाही फोर्स लागणार नाही. ठीक आहे. बघा, द एरो इंडिकेट्स द फोर्सेस एक्झर्टेड अगेन द लिक्विड बाय द वॉल वेसल. बरोबर. या वॉलनं लावलेला फोर्स आहे त्याच्यावर. therefore these forces are perpendicular to the walls of the vessel at each point. परपेंडिक्युलरच असणार, नॉर्मल रिएक्शन आहे बाळांनो. these forces can be resolved into vertical and horizontal component. बरोबर का. आपण हे फोर्सेस काय करणार, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करणार. बरोबर. द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऍक्ट इन द अपवर्ड डायरेक्शन. बरोबर. आणि वेट ऑफ द लिक्विड इन सेक्शन बी, सेक्शन बी मधल्या लिक्विडचं जे वेट आहे, इथलं वेट काय होणार, ह्या ए आणि ह्या ए मधलं लिक्विडचं वेट काय होणार बाळ, वरच्या फोर्सला बॅलन्स करणार. पण इथं कोण आहे का बॅलन्स करायला, नाही. इथं सगळाचा सगळा फोर्स कुठं लागणार आहे, या बॉटमला लागणार आहे. बरोबर आहे. वेट ऑफ द लिक्विड कॉलम सेक्शन बी इज नॉट बॅलन्स बाय एनी अँड कॉन्ट्रीब्यूट द प्रेशर ऍट द बेस. फक्त बेसवर कोण प्रेशर टाकतोय, तर हा फक्त बी टाकतोय. ह्या एचं जर तुम्ही म्हटला तर एचं वेट खाली ओढणार, त्याला कोण रिझॉल्व्ह करणार, याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. या फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय करणार, ह्या एच्या फोर्सेसला वेटला काय करणार, बॅलन्स करणार. पण बीला आहे का कोण बॅलन्स करणार, नाही. तर हा सगळ्याचा सगळा वेट कुठे लागणार, बॉटमला. आणि तेच काय तयार करणार, प्रेशर तयार करणार, प्रेशर ऍट द बेस. दस देर इज नो लॉंगर पॅराडॉक्स. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला समजलं की फक्त कशावर अवलंबून असतं, हाईटवर. आता बीचा जर विचार केला तर फक्त हाईटवरच अवलंबून आहे ना. इथं कुठला व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे का, नाही. जेवढा बी जास्त तेवढा तुमचं काय होणार, प्रेशर जास्त येणार. ह्याला म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. समजला सगळ्यांना. एकदम सिंपल आहे राहणं. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय, इन एनी शेप ऑफ वेसल, कुठल्या पण शेपचं वेसल घेतलं तर त्याच्या बेसचा जो प्रेशर असतं ते टोटली डिपेंडंट कशावर असतं, हाईट ऑफ अ लिक्विड कॉलमवर असतं. समजलं सगळ्यांना. इझी कन्सेप्ट होती. याच्यावरच पास्कल लॉ निघाला. पास्कल लॉ बघा काय सांगतोय. पास्कल लॉ फार महत्वाचा आहे. दिस इज इम्पॉर्टंट लॉ. आणि नंतर याचे आपण ऍप्लिकेशन सुद्धा बघणार आहे. बरोबर आहे. याच्या नंतर आपण काय बघणार आहे, ऍप्लिकेशन्स बघणार आहे. ठीक आहे. याला हायलाइट करून ठेवूया. पास्कल्स लॉ स्टेट दॅट द प्रेशर अप्लाइड ऍट एनी पॉइंट, बघा, of a enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point. बघा, जर मी प्रेशर अप्लाय केलं कुठल्याही पॉइंटला एका इन्क्लोज्ड लिक्विडच्या, तर प्रत्येक पार्टिकलला सेम फोर्स जातो, सेम प्रेशर जातं. बरोबर. undiminished to every point of the fluid and also on the wall of the container. आणि कशावर पडणार, वॉल ऑफ द कंटेनरवर पडणार. आणि कशावर पडणार, वॉल ऑफ द कंटेनरवर पण पडणार. लक्षात आलं. प्रोव्हाइड
द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय करतोय मी निग्लेक्ट करतोय. ठीक आहे. आता एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ पास्कल्स प्रिन्सिपल किंवा पास्कल लॉचा एक्सपेरिमेंटल प्रूफ बघूया. प्रूफ बघितल्यावर अजून चांगलं समजेल आपल्याला. प्रूफ करण्यासाठी आता ही तर जी मेथड दिली आहे ही पण सोपी आहे, किंवा मी एक दुसरी मेथड पण तुम्हाला अल्टरनेटिव्ह मेथड सांगतो, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा ही मेथड बघा, याच्यामध्ये काय केलंय, एक वेसल घेतले, याच्यामध्ये लिक्विड आहे. आता लिक्विड इन रेस्ट पोझिशनला आहे बरोबर सुरुवातीला, कारण की या सगळ्या बाजूला जे ओपनिंग 4 ओपनिंग आहेत त्याला काय केलंय पिस्टन टाकून दिलेत का पिस्टन टाकून. ठीक आहे. त्यामुळे हे इनक्लोज्ड लिक्विड आहे, रेस्ट पोझिशनला आहे. आणि काय केलंय, ए सरफेस आहे त्याचा एरिया स्मॉल ए घेतलाय, बी सरफेसचा एरिया 2a घेतलाय. बघा ए च्या दुप्पट आहे, सी चा त्याच्यापेक्षा जास्त आहे 3a, आणि जो डी चा आहे तो याच्या हाफ घेतलाय a/2 घेतलाय. ठीक आहे. किती घेतलाय a/2 घेतलाय. आता पास्कल लॉ काय सांगतो, जर मी यातल्या कुठल्याही पॉइंट वरून जर फोर्स अप्लाय केला तर या तिन्ही पॉइंटला सेम प्रेशर अप्लाय होतं. पुन्हा बघा मी काय सांगतोय, जर मी इकडून फोर्स लावला किंवा इकडून लावला किंवा इकडून लावला किंवा इकडून लावू द्या, तर या प्रत्येक पॉइंटला काय होणार सेम प्रेशर आपल्याला हा पास्कल लॉ सांगतो. ठीक आहे. मग एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं, तर हे सगळं जे बडबडलं आपण तेच लिहिलं इथं. ठीक आहे. तर मी काय केलं, याच्यावर हा ए एरियावर ए सरफेसवर एफ एवढा फोर्स अप्लाय केला. किती फोर्स अप्लाय केला, एफ फोर्स केला. जर मी एफ फोर्स अप्लाय करत असेल इकडून, जर हा आत आला तर हे लिक्विड काय करणार, इथलं यांना बाहेर ढकलणार साहजिकच, कारण की फोर्स आत लागणार, प्रेशर अप्लाय होणार, ते यांना काय करणार आउटवर्ड मूव्ह करणार. जर यांना स्टेबिलाइज करायचं असेल सगळ्या बाजूनी मला, तर मला असं जाणवलं त्यांना की इकडून 2f फोर्स लावावा लागला, इकडून 3f लावावा लागला आणि इकडून f/2 लावावा लागला. म्हणजे जर आपण न्यूमेरिकली म्हटलं तर मी 10 फोर्स जर अप्लाय केला, इफ वी अप्लाय 10 न्यूटन फोर्स ॲट सरफेस ए फॉर equilibrium condition, B require 20 force, C require 30 force and D require 5 force. समजते सगळ्यांना. मग आपण याच्यावरून याच्यावर अप्लाय होणारं प्रेशर काढूया, सगळ्यांवरचं प्रेशर काढूया. ठीक आहे. प्रेशरचा फॉर्म्युला काय आपला, फोर्स अपॉन एरिया. चला, ए वरचं प्रेशर किती आहे, तर F/A. बी वरचं प्रेशर किती येते बघा, 2F/2a. 2 ला 2 काय झाला कॅन्सल. ओका. PB इज इक्वल टू 2F/2a. हे ऑब्झर्वेबल आहे बरं का बाळांनो, हे काय अंदाजे घेतलेलं नाही. ऍक्च्युली इकडून फोर्स F लावल्यावर इकडे एवढेच फोर्स लावावे लागले इकडून. ठीक आहे. ऑब्झर्वेबल कंडिशन आहे. 2F/2a. 2 ला 2 कॅन्सल, F/A आलं. ऑन C, PC इज इक्वल टू काय येणार 3F/3a. बघा याच्यावर फोर्स लावलाय 3F, एरिया किती आहे 3a. 3 ला 3 कॅन्सल, F/A. डी ला काय आला बाळ PD, हे बघा. ठीक आहे. F/A. म्हणजे A च्या इथं, B च्या इथं, C च्या इथं, D च्या इथं सगळीकडे प्रेशर काय झालं सेम झालं, विच इज कॉल्ड ॲज पास्कल्स लॉ. इझी होता ना पास्कल लॉ. पास्कल लॉ काय सांगतो, पुन्हा एकदा स्टेटमेंट बघूया. पास्कल लॉ स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ द enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point of a fluid and also on the wall of the container. आता या wall of container वर पण प्रेशर लागणार आहे बाळांनो. ठीक आहे. Provided the effect of gravity is neglected. ठीक आहे. इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी आपण निग्लेक्ट करतोय. आता दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं याला, तर तुम्ही काय करू शकता, एक फ्लास्क घ्यायचा, त्या फ्लास्कला इकडून पुश करायचं आणि याला छोटे 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 होल पाडायचे. ठीक आहे. स्पेरिकल फ्लास्क घ्या, प्लॅस्टिकचा एखादा डब्बा घ्या, त्याला एका बाजूने पिस्टन टाकून द्या आणि त्यात पाणी भरायचं आणि इकडे होल पाडायचे. आणि जर तुम्ही इकडून प्रेस केलं तर तुम्हाला असं जाणवेल की सगळ्यातून पाणी, सगळे जर होल सेम एरियाचे असतील तर सगळ्यातून पाणी सेम प्रेशरनं बाहेर पडतं. हे पण आपण ऑब्झर्व करू शकतो पास्कल लॉ. ठीक आहे. ऑब्झर्वेबल कंडिशन आहे. PB, PC, PD is equal to P. This indicates that pressure applied on each piston A or piston A is transmitted equally. ह्यानं आपण प्रेशर किती अप्लाय केलं याच्यावर F/A. तेवढंच इथं पण गेलं, तेवढंच इथं पण गेलं, तेवढंच इथं पण गेलं. समजतंय बाळांनो, याला काय म्हणतात पास्कल लॉ. इझी होता पास्कल लॉ. हा एकदा हा वाचून पहा. ओके, समजून जाईल, काय अवघड नाही. ठीक आहे. मग याचे ऍप्लिकेशन्स आहेत, 2 ऍप्लिकेशन्स आहेत आपल्याला स्टडीला.
नक्की तुम्हाला पेपरला विचारतील राईट द ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल लॉ. ठीक आहे, आपल्याला डायग्राम काढून स्कीमॅटिक डायग्राम काढून एक्सप्लेन करावं लागेल. तर अतिशय सोपे आहेत दोन्ही सुद्धा, दोन्ही ऍप्लिकेशन इझी आहेत. ठीक आहे, पहिलं ऍप्लिकेशन बघूया. काय ऍप्लिकेशन आहे? हायड्रॉलिक लिफ्ट. पहिलं ऍप्लिकेशन काय? हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, हायड्रॉलिक लिफ्ट कशासाठी वापरतात? तुम्ही जर याच्यामध्ये गेला, गॅरेजमध्ये गेला, आपल्या 4 व्हीलरच्या गॅरेजमध्ये, तर आपली 4 व्हीलर जर वर उचलायची असेल तर माणसं जर उचलत नाहीत तर तिथे एक लिफ्ट असते, त्याला हायड्रॉलिक लिफ्ट म्हणतात. किंवा आपल्या गाडीचे डिस्क ब्रेक असतात, त्याला हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणतात. ठीक आहे, आपल्या डिस्क ब्रेकच्या वरती एक डबी असते ना, त्या डबीमध्ये आपण ऑइल भरतो. म्हणजे काय भरतो? हायड्रॉलिक लिक्विड भरतो, हायड्रॉलिक फ्लुइड भरतो. बरोबर आहे का? फ्लुइड भरतो ना त्यात. मग हे कशासाठी उपयोगी येतात? तर कमी फोर्स लावून जास्तीत जास्त आउटपुट मिळवण्यासाठी. बघूया काय असतं. आता हायड्रॉलिक लिफ्ट काय करते बा? हेवी पार्टिकल उचलते. ठीक आहे, वी हॅव टू लिफ्ट द हेवी ऑब्जेक्ट, दॅट्स वाय वी रिक्वायर्ड द मॅक्झिमम फोर्स. तर हायड्रॉलिक लिफ्ट काय आहे? तर ही स्कीमॅटिक डायग्राम इथं आहे, मी डायग्रामच एक्सप्लेन करणार आहे. ओके, एकदम सिंपल आहे. द हायड्रॉलिक लिफ्ट कन्सिस्ट two surfaces S1 and S2, किंवा त्याला पिस्टन म्हणू आपण. there are two pistons S1 and S2. if you observe the area of S1 and S2, the S2 is very very greater than S1. बघा, area A2 is very very greater than A1. S1 चा एरिया A1 पकडला आणि S2 चा एरिया A2 पकडला, तर A2 is very very greater than A1. पुन्हा सांगतोय, A2 हा खूप मोठा पाहिजे. ठीक आहे, आता बघा, जर याच्यामध्ये आपण काय केलं? लिक्विड भरलं. हा, हायड्रॉलिक लिक्विड टाकून दिलं. विस्कस मीडियम, ऑइल सहसा भरतात. हा, ऑइल इज अ गुड फ्लुइड फॉर दिस काइंड ऑफ ऍप्लिकेशन्स. आता इथं ऑइल टाकलंय आपण, असं विचार करूया. आता जर मी S1 पिस्टनवर F1 हा फोर्स अप्लाय केला, स्मॉल फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, तर याच्यावर फोर्स किती येणार? F1, आणि याच्या एरिया किती आहे? A1. म्हणजे याचं प्रेशर किती झालं बाळांनो? P1. P1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय? F1 अपॉन A1. इथेपर्यंत तरी कळतंय? हेच P1 आहे असं इकडे ट्रान्समिट होणार बाय द हेल्प ऑफ पास्कल लॉ. सगळीकडे प्रेशर काय असतं? सेम. म्हणजे P1 आणि P2 काय असणार आहे बाळांनो? सेम असणार आहे. ठीक आहे, आता इथं आला P2. आता P2 चा फॉर्म्युला काय आहे? F1 अपॉन A1. आता इथं सरफेस मोठा आहे बाळांनो. बरोबर, सरफेस मोठा आहे पण प्रेशर सेम आहे, म्हणजे फोर्स पण काय असणार? मोठाच असणार, साहजिकच. म्हणजे जर मी स्मॉल फोर्स अप्लाय केला तर इकडं लार्ज फोर्स अप्लाय होणार. बघा, जर समजलं नसेल तर हे बघा, इफ वी अप्लाय फोर्स F1 ऑन द स्मॉलर पिस्टन S1 इन डाउनवर्ड डायरेक्शन, इट विल जनरेट प्रेशर P इज इक्वल टू F1 A1. ओके, विच विल बी transmitted undiminished to the bigger piston S2. The force F2 is equal to P into A2. बरोबर आहे का बाळांनो? हा लागलेला प्रेशर आणि इंटू काय? A2. A2 तर खूप मोठा आहे ना आपल्या A1 पेक्षा, म्हणजे F2 काय येणार? खूप मोठा येणार बाळांनो, खूप मोठा. विल बी एक्झर्ट अपवर्ड ऑन इट. Therefore F2 is equal to काय फॉर्म्युला येणार? F1 A2 upon A1. आता हे जर मी नीट बघितलं तर आपला A2 मोठा आहे, A1 लहान आहे. जर A2 1000 घेतला आणि A1 100 घेतला, 1000 डिवायडेड बाय 100, बरोबर आहे, किंवा 1000 अपॉन 10 घेतला, खूपच लहान घेतला, तर 100 टाइम जे F1 च्या 100 टाइम F2 असणार आहे, म्हणजे खूप मोठा लागणार बाळांनो. दस F2 इज मच लार्जर दॅन F1. F2 खूप मोठा असतो. A heavy load can be placed on S2 and can lift up or move down by applying small force on S1. मी S1 वर छोटा जरी फोर्स लावला तर F2 वर खूप मोठा फोर्स लागतो, तो इझिली काय करू शकतो आपण? अप अँड डाऊन किंवा लिफ्ट करू शकतो. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. सोपं आहे का नाही हायड्रॉलिक लिफ्ट? हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय केलं जातं? 2 पिस्टन घ्यायचे, एकाचा एरिया A1 एकाचा एरिया A2, आणि ते कनेक्टिंग फ्लास्कला जोडायचे, कनेक्टिंग वेसलला, ज्याच्यामध्ये काय आहे? फ्लुइड आहे. मी S1 वर जर स्मॉल फोर्स अप्लाय केला तर S2 वर खूप मोठा फोर्स लागतो आणि हा इझिली लिफ्ट होतो. बरोबर, हे प्रेस मशीनला सुद्धा वापरतात. आता इथं दिलं नाही पण आपण प्रेस मशीनच्या दृष्टीने पण विचार करूया. जर इथं वरती मी अजून एक पिस्टन टाकला आणि जे मध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे ते मटेरियल जर इथं टाकलं मी, आणि जर मी इथं स्मॉल फोर्स जरी अप्लाय केला तर खूप सारा फोर्स इथं लागणार आणि ते मधलं मटेरियल काय होणार? प्रेस होणार. त्यालाच प्रेस मशीन म्हणतात.
म्हणजे अजून एक ऍप्लिकेशन आहे प्रेस, हायड्रॉलिक प्रेस म्हणू आपण त्याला. ठीक आहे, तिसरं ऍप्लिकेशन हायड्रॉलिक प्रेस सुद्धा म्हणू शकतो आपण, पण दिस इज द हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, सेकंड वन हायड्रॉलिक ब्रेक्स. इझी आहे बाळांनो, जसा आहे तसा सेम इकडे आहे. कसं केलं जातं तर ही सिमॅटिक डायग्राम आहे, सगळ्यांनी बघा. हा आपला ब्रेक पॅडल आहे, आपण इथं ड्रायव्हिंग सीटवर बसलोय, हा आपला ब्रेक पॅडल आहे. हे आपले फ्रंट आहेत आणि हे रियर आहेत, बरोबर. हे आपले हा फ्रंटचे टायर्स आहेत म्हणून विचार करू, आणि हे रिअरचे टायर्स आहेत. ठीक आहे, आता ह्यांना काय केलं असतं, कनेक्ट केलं असतं बाय हायड्रॉलिक ट्यूब्स. हायड्रॉलिक ट्यूब्स असतात याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये हायड्रॉलिक फ्लुइड असतं. ठीक आहे, हा मास्टर सिलेंडर आहे जो आपल्या ब्रेक पॅडलच्या जवळ ठेवला आहे, आणि हे स्लेव्ह सिलेंडर्स आहेत. म्हणजे मास्टर सिलेंडर म्हणजे काय, हा काय करणार म्हणजे बघा, मास्टर काय करतो, ऑर्डर देतो, आणि स्लेव्ह म्हणजे काय करतात, त्याला फॉलो करतात. ठीक आहे, म्हणून स्लेव्ह सिलेंडर म्हणतोय आपण. आता हा मास्टर सिलेंडर आहे, याच्यावर जर मी फोर्स अप्लाय केला, हा ब्रेक पॅडल मी जर प्रेस केला, तर हा काय होणार, आत ढकलला जाणार, फॉरवर्ड डायरेक्शनला ढकलला जाणार, साहजिकच, बरोबर, बाय फोर्स F1. आता याचा एरिया आहे तो खूप कमी असतो आणि यांचा एरिया खूप जास्त असतो, बरोबर. आता इथे डायग्राम मध्ये थोडस दाखवलं नाही, पण ऍक्च्युली कसं असतं, इथला एरिया कमी असतो आणि इथला एरिया जास्त असतो. जेवढा कमी फोर्स आपण, म्हणजे जेवढा फोर्स कमीत कमी लावतो तेवढा फोर्स इथे लागणार, आणि इकडे लागताना फोर्स काय होतो, जास्त लागतो. आणि हे जे पिस्टन्स आहेत ह्याला आपण काय करतात, रबरचे बॉल्स टाकलेले असतात, जे आपल्या टायर्सला हे करतात, फ्रिक्शन फोर्स तयार करतात, आणि टायर आपले थांबतात, म्हणजे आपली वेलॉसिटी कमी होती. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक ब्रेक. पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. दिस कन्सिस्ट वन मास्टर सिलेंडर अँड 4 स्लेव्ह सिलेंडर्स. ओके, द all cylinders are connecting by hydraulic tubes. Okay, the hydraulic tubes is filled with brake fluid. Okay, आता मास्टर सिलेंडरचा एरिया A1 घेतलाय आणि सगळ्यांचा एरिया किती घेतलाय आपण, A2 घेतलाय स्लेव्ह सिलेंडरचा. ठीक आहे, स्लेव्ह सिलेंडरच्या पिस्टनचा. ओके, बाय प्रेसिंग ब्रेक पॅडल, मी काय करतोय, ब्रेक पॅडल प्रेस करतोय, द पिस्टन ऑफ मास्टर सिलेंडर इज पुश फॉरवर्ड डायरेक्शन. बघा इथला पिस्टन काय होणार, फॉरवर्ड डायरेक्शनला पुश होणार. ॲज द रिझल्ट द पिस्टन इन द स्लेव्ह सिलेंडर विच हॅव मच लार्जर एरिया. बघा इथं दिलंय का, स्लेव्हचा एरिया काय पाहिजे, जास्त पाहिजे. आता इथं दाखवलेलं नाही एवढं, पण ऍक्च्युली तो जास्त असतो. स्लेव्ह सिलेंडर्स विच हॅज मच लार्जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन as compared to the master cylinder also moves in forward direction. हे पण काय होणार, फॉरवर्ड डायरेक्शनला जाणार. The slave piston pushes the friction pads. बघा तिथे फ्रिक्शनचे पॅड असतात ना, रबरचे पॅड्स असतात, against the rotating disc. डिस्क ब्रेकला आपण डिस्क असते ना ती, which connected to the wheel, thus causing the moving vehicle slow down or stop. म्हणजे आपलं मुव्हिंग व्हेकल काय होतं, स्टॉप होतं. कसला अवघड आहे, इझी आहे ना. आता थोडंसं न्यूमरिकली बघूया किंवा मॅथमॅटिकली बघूया. द मास्टर सिलेंडर हॅज स्मॉल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 कम्पेअर्ड टू एरिया A2. हा स्लेव्ह सिलेंडरचा. बाय अप्लाइंग ए स्मॉल फोर्स F1 मी अप्लाय केला बाळांनो, तर P इज इक्वल टू काय येणार, फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युला प्रसिद्ध, F1 अपॉन A1 आहे का फॉर्म्युला आपला. ठीक आहे. दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड थ्रू आउट द सिस्टीम. द फोर्स F2 ऑन द स्लेव्ह सिलेंडर इज देन, जसं आपलं हायड्रॉलिक ब्रेकला आपण केलं होतं, हायड्रॉलिक लिफ्टला कॅल्क्युलेशन बघा, F2 इज इक्वल टू F1 इंटू काय आलं, A2 अपॉन A1. सेम फॉर्म्युला इथे येणार आहे. हो का, आला का बघा. द फोर्स F2 ऑन द स्लेव्ह सिलेंडर इज देन F2 इज इक्वल टू P इंटू A2. P चा फॉर्म्युला F1 अपॉन A1 आहे, बरोबर आहे. म्हणजे F1 अपॉन A1 इंटू A2 म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला, F इज इक्वल टू A2 अपॉन A1. बट A2 इज ग्रेटर than A1, that's why this value is greater than F2. लक्षात आलं, सॉरी F1 पेक्षा F2 काय असणार आहे, जास्त असणार आहे. This is similar to the principle used in hydraulic lift. Since area A2 is greater than A1, F2 is also greater than F1. बघा हे आपण थोडंसं हायलाइट करूया. Thus a small force applied on the brake pedal gets converted into large force and slow down or stop the moving vehicle. आपलं मूव्हिंग व्हेकल काय होणार, स्टॉप होणार. मग याच्यावर न्यूमरिकल पण येतोय. आता न्यूमरिकल तर इझीच असणार आहे बाळांनो आपल्यासाठी.
त्या एरियाचा फॉर्म्युला फक्त आता एरिया सर्कल आहे ना, हा टायर्स आपले सर्कलमध्ये असतात किंवा राऊंड असतात म्हणून आपण एरियाला पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला वापरणार. हा आणि त्याच्यावरनं हे न्यूमरिकल सोडवले. ठीक आहे, आपण हे न्यूमरिकल सोडवू. ओके, नेक्स्ट लेक्चरला हे न्यूमरिकल पहिल्यांदा घेऊ आणि मग आपण पुढचा पॉईंट बघू, मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर मोजण्यासाठी काय वापरलं जातं. ठीक आहे, तर इथं मर्क्युरी बॅरोमीटर वापरला जातो. मर्क्युरी बॅरोमीटर हे खूप छान ॲपॅरेटस आहे ज्याच्यामध्ये मर्क्युरी वापरून आपण काय केलं जातं, प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं जातं. हा एक पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहायचा. ठीक आहे, नंतर ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे आणि मग आपण सरफेस टेन्शनला जातोय. आजचे पॉईंट सगळे, आज एकदम थिओरिटिकल पार्ट होता. आज काय काय पाहिलं आपण, तर पहिलं बघितलं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. समजला सगळ्यांना हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हा, जरी वेसलचा शेप वेगळा असला तरी प्रेशर सेम असतं जर हाईट काय असेल, सेम असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पास्कल लॉ बघितला. जर मी प्रेशर अप्लाय केलं ॲट एनी पॉईंट ऑन एनक्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इन इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट. आणि त्याचे दोन ॲप्लिकेशन पाहिले. पहिलं ॲप्लिकेशन होतं हायड्रॉलिक लिफ्ट आणि दुसरं होतं हायड्रॉलिक ब्रेक. तुम्ही हायड्रॉलिक प्रेस म्हणून सुद्धा लिहू शकता एखादा. ठीक आहे, ओके, होप सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू फॉर टुडे.